नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी. तर लाडकी बहीण योजनेचा आता निकाल लागला आहे. लाडक्या बहिणींनी आपल्या भावाला जिंकून दिला आहे. तर पुढे काय, सगळ्यांना याची आतुरता आहे की लाडक्या बहिणींचा जो पुढचा हप्ता आहे तो कधीपासून चालू होणार आहे. आणि निकाल लागला, आता लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी आहे. एकनाथ शिंदे यांनी याच्यावर भाष्य केलं आहे. तर या तारखेपासून 2100 रुपये मिळणार. तर तारीख ठरली की नाही ते आपण पाहूयात की मुख्यमंत्री काय म्हणाले. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसातच निकालही लागला. तर राज्यातील विधानसभा निवडणुकीतील महायुतीला मिळालेले बंपर विजयात सिंहाचा वाटा चालणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू झाली आहे. आता लाडक्या बहिणींना भेटणार आहे गिफ्ट. तर ते गिफ्ट काय भेटणार आहे हे आपण जाणून घेऊया. तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देईल. हे आपल्याला माहिती होते की लाडकी बहीणमध्ये जे 1500 रुपये मिळणार होते ते आता 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण ते कधीपासून, आणखी काय गिफ्ट देणार आहे सरकार याच्यासोबतच ते आपण पाहूयात. तर लाडकी बहिणीचा जसा विजय झाला आहे, आनंद महिलांना आहे की आता आपला भाऊ आपल्याला 2100 रुपये दर महिना देणार आहे, आपल्याला आर्थिक मदत होणार आहे. भरपूर महिलांना या योजनेचा खूप लाभ झाला आहे, आर्थिक मदत झाली आहे. ज्या महिला स्वतःचा बिझनेस त्यांनी या पैशातनं चालू केला आहे आणि ते आता सेटल होण्याचा प्रयत्न करत आहेत, तर महिलांना खूप आनंद होत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार. तर सध्या महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे, म्हणजे चालू आहे अजून. तर जाहीरनाम्यात 1500 रुपयाची रक्कम 600 रुपयांनी वाढून 2100 रुपये करण्यात आली आहे. म्हणजे जी 1500 होती त्याच्यामध्ये आता 600 रुपये वाढवण्यात आले आहेत आणि 2100 रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते सरकारने, की महिलांना 600 रुपये वाढवून देण्यात येणार आहेत. म्हणजे टोटल 2100 रुपये महिलांच्या खात्यात दरमहा पडणार आहेत. तर अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतलेही लाभ वाढणार आहेत. म्हणजे जसं की त्यांनी आधी 1500 रुपये चालू केले होते मतदान करण्यापूर्वी, तर आता मतदानाचा रिझल्ट लागल्यावर त्यांनी 600 रुपये वाढून 2100 रुपये केले. पण आणखी जर सरकारच्या मनात काही आलं की लाडक्या बहिणीने जो विजय मिळाला आहे तर ते अजूनही 2100 रुपयांमध्ये पण वाढ करू शकतात किंवा आणखी वेगळं सुविधा पण महिलांना देऊ शकतात. तर हे न्यूज आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. हे जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील त्यात आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे हे अपेक्षित आहे. म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना या डिसेंबर महिन्यात पैसे मिळू शकतात. तर डिसेंबर जानेवारीमध्ये कधीही चालू होऊ शकतात पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी 2100 रुपये. तर त्यासाठी आता काही लाडक्या बहिणींचं असं आहे की आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही तर आम्ही काय करावं. तर तुम्ही KYC करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला एकही पैसे हप्त्याचा लाभ होणार नाही. तुम्ही आधार लिंक करा. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पैसे कसं काय आलं नाही, आम्ही फॉर्म वगैरे सगळं भरलं आहे पण पैसे तुमचे अडकले आहेत. तर कुठे अडकले, तर तुम्ही जाऊन बँकांमध्ये जाऊन तुम्ही चेक करा, त्याशिवाय तुमच्या हातात पैसे येणार नाही, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. आणि KYC हे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलं होतं की KYC करणं किती गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही आहे. तर तुम्ही ते बँकमध्ये जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करा किंवा आधार कार्ड ते सगळं लिंक आहे का तुम्ही ते चेक करा. तुम्हाला वाटेल की आधार कार्ड तर आमचं लिंक आहे, आम्हाला दिसतंय, पण ते तुमच्या वेबसाईटवर जेव्हा सर्च केलं जाईल तेव्हा तिथं आधार कार्ड तुमचं लिंक दिसत नाही आहे. तर ते तुम्ही जवळच्या बँकेमध्ये जाऊन चेक करा की तुमचं आधार लिंक आहे का, तुमचं बँक खातं कोणतं आहे. याची सरकारच वरून सांगत आहे की ज्या बहिणीला लाभ मिळाला नाही आहे त्यांनी हे पहिलं गोष्टी करून, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी करून घ्या, म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ होईल, तुम्ही योजनेपासून वंचित राहणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याचा लाभ सगळ्याच लाडक्या बहिणींना मिळाला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. तर राज्यातील लाडक्या बहिणींना मिळणार रिटर्न गिफ्ट म्हणजे काय, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आहे आणि भाजप राज्यात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील, कारण आता लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार आहे. तर निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख झाला होता की त्यांनी 2100 रुपये वाढवून मिळणार आहेत. तर आणखी जे आहे गॅस सिलेंडरची सुविधा वगैरे त्यातही त्या योजनेतही आणखी वाढ होऊ शकते. त्यातही सरकार आणखी काही अपडेट देऊ शकते की लाडक्या बहिणींना याचा लाभ झालाच पाहिजे. तर अशी माहिती होती. तर तुम्ही लाडक्या बहिणींनी
तुम्हाला पैसे पाहिजे असतील, सरकारकडनं योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. तुमचं आधार लिंक असलं पाहिजे, तुमचं EKYC झालेलं पाहिजे आणि तुमची बँक आहे ती ओपन पाहिजे, म्हणजे त्याचं ट्रान्झॅक्शन झालेलं पाहिजे, ती बँक चालू पाहिजे. म्हणजे त्यात पैसे आले की तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर त्याचा मेसेज येईल की लाडक्या बहिणीचे पैसे एवढे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. तर आता 1500 रुपयेवरनं 600 रुपये वाढवून त्यांनी जे 2100 रुपये केले आहेत ते प्रति महिना महिलांच्या खात्यात येणार आहेत. डिसेंबरपासून हे चालू होणार आहे, असं सरकारचं निर्णय आहे, असं सरकार सांगत आहे. तर आणखी पुढील अपडेट सरकार देत आहे लाडक्या बहिणीविषयी. लाडक्या बहिणींना आणखी नवीन गिफ्ट मिळत राहतील. तर ते काय असतील हे जेव्हाच ते स्पष्ट करतील तेव्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की माहिती देईल. धन्यवाद.